भाजप नेते आशिष शेलारांचं वादग्रस्त वक्तव्य, मनसेच्या हल्ल्याची तुलना केली पहलगाम हल्ल्याची। तिथे धर्म विचारून मारलं, इथे भाषण विचारून मारतायत। शेलारांचा मनसेवर हल्लाबोल। भोजपुरी अभिनेता निरहुआचं वादग्रस्त विधान, मला मराठी येत नाही, दम असेल तर महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा। निरहुआचं ठाकरे बंधूंना थेट आव्हान। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ, पुराची पातळी सांगणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्यात। पालघरला मुसळधार पावसानं झोडपलं, सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातनं पाण्याचा विसर्ग, सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ। वसई विरारला मुसळधार पावसानं झोडपलं, नालासोपाऱ्याच्या अनेक भागात साचलं पाणी, नालेसफाईच्या कामाची झाली पोलखोल। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न, पांडुरंगाचं आषाढीला दर्शन हा जीवनातील आनंदाचा क्षण, महाराष्ट्रातील सर्व संकट दूर करण्याची शक्ती द्या असं फडणवीसांनी विठ्ठलाला घातलं साकडं। नाशिकच्या जातेगावचं उगले दाम्पत्य ठरलं यंदाचे मानाचे वारकरी, कैलास आणि कल्पना उगलेंचा शासकीय महापूजेत सहभाग, 12 वर्षांपासून करतायत वारी। पंढरपुरात भाविकांचा उसळला महासागर, टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण, दर्शनासाठी लांबच लांब रांगा। पंढरपूर कॉरिडॉर सर्वांना विश्वासात घेऊनच करणार, कोणाचंही नुकसान न करता पुनर्वसन करणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ग्वाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आजपासून नवीन पॉडकास्ट, आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सकाळी 11 वाजता महाराष्ट्र धर्म, दर महिन्याला एका विषयावरती होणार पॉडकास्ट। अर्जेंटिनामधनं ब्राझीलला पोहोचले पंतप्रधान मोदी, 17व्या ब्रिक्स शिखर संमेलनात होणार सहभागी। मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि काश्मीरमध्ये पूरपरिस्थिती, अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत।